बातमी मराठा आरक्षणाची आहे। जरांगे पाटलांनी दिलेल्या चलो मुंबई या आंदोलनाच्या अल्टिमेटमला आता 7 दिवस उरलेत। हे दिवस उरलेले असताना आता सरकारी दरबारी हालचाली सुद्धा दिसून येत आहेत। मराठा समाजाकडून मागासलेपण तपासणी सुरू झाली आहे आणि यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने सूचना मागवल्यात। कोणत्याही सूचना असतील तर 19 तारखेपर्यंत नागरिकांना त्या करता येणार आहेत। त्यामुळे आता सरकारकडून हालचालींना वेग आलाय असं म्हणावं लागेल। तर याचबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याकडून। ज्ञानेश्वर, मनोज जरांगे पाटील हे मुंबईला ज्या प्रकारे आंदोलन करणार आहेत त्यासाठी काहीच दिवस आता शिल्लक आहेत, मात्र तरी सुद्धा राज्य सरकार जे आहे ते कुठेतरी ऍक्शन मोडवर आलेलं दिसतंय, हालचाली झालेल्या दिसतात। काय अधिकची माहिती? बरोबर आहे, आपण बघतोय की जरांगेंनी मुंबईला येण्याचं एकीकडे सांगितलेलं आहे, तर दुसरीकडे सरकार सातत्यानं मराठा आरक्षणाच्या साठी म्हणून प्रयत्न करताना बघायला मिळतंय, ज्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे। सातत्यानं बैठका घेतल्या जात आहेत आणि वेगवेगळ्या गोष्टींवर मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याच्या संदर्भानं या बैठकीमध्ये सूचना दिल्या जात आहेत। त्यातलं आता एक महत्वाचं जे अपडेट आहे ते आपल्या हाती येत आहे, ते म्हणजे मराठा समाजाचं जे मागासलेपण जे आहे ते तपासण्याचं काम सुरू असल्याचं एका जाहिरातीमधून राज्य मागासवर्ग आयोगानं सांगितलेलं आहे। वर्तमानपत्रामध्ये एक जाहीर प्रकटन छापण्यात आलंय आणि ज्यामध्ये असं म्हटलंय की मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्याचं काम सुरू आहे। एक महत्वाची गोष्ट सांगायला हवी की हे सगळं पुढे येत असताना काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र शासनानं जो GR काढला त्यामध्ये घरोघरी जाऊन सर्वेक्षण केलं जावं आणि हे सर्वेक्षण 7 दिवसांमध्ये पूर्ण करावं अशा पद्धतीचं शासन निर्णयामध्ये सांगितलं होतं। आता दुसरी त्यातली महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे अजूनही मराठा समाजाचं घरोघरी जाऊन जे मागासलेपण तपासण्याचं काम सुरू होणं अपेक्षित होतं ते आतापर्यंत सुरू झालेलं नाही। मात्र या सगळ्या संदर्भात आज जी पेपरमध्ये वर्तमानपत्रांमध्ये जाहीर प्रकटन स्वरूपामध्ये सूचना आलेली आहे की येत्या 19 तारखेपर्यंत जे सूचना असतील, हरकती असतील ते ईमेलवर राज्य मागासवर्ग आयोगाला कळवण्याचं जे आवाहन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि याच जाहिरातीत मागासलेपण तपासण्याचं काम सुरू झालंय अशा पद्धतीचं एक महत्वाचं वाक्य देखील आपल्याला छापण्यात आल्याचं बघायला मिळतं। एक महत्वाचा जो ईमेल आपण अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आता दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खलबत झाली आहे। मराठा महासंघाचे नेते दिलीप जगताप, संभाजी दहातोंडे, त्याचबरोबर जाट महासभेचे युद्धवीर सिंह, शेतकरी नेते राकेश टिकेत उपस्थित होते। दिल्ली दरबारी आरक्षणाचा लढा उभारण्यावर यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येते। देखो, चर्चा हुई कि इसकी एक समन्वय समिति बनाएंगे और जो खेत में काम करने वाले लोग हैं खास करके, इससे खेती किसानी आंदोलन को भी लाभ मिलेगा। ये मजबूत जातियां हैं, वो चाहे मजदूर हैं, किसान हैं, जो भी गांव में रहते हैं, तो ये इकट्ठा होंगे तो लाभ मिलेगा उसका। सरकार से किसान आंदोलन की बात भी होगी, आरक्षण वाली बात भी अब अपने तरीके से सारी जाति करेगी। इनकी जो समन्वय समिति है वो बात करेगी उसमें।